लहानपणापासून आपल्या सगळ्यांना मारुती, गणपती, देवी या देवांचं आकर्षण असतं. म्हणजे गुरुवारच्या पेढ्यापुरता आपला गुरुदेव दत्तांशी संबंध आलेला असतो. त्यापेक्षा जास्त नाही आणि गुरुदेव दत्त म्हणजे काय हे आपल्याला खरं तर कळतही नाही त्या वयात. पण जसं-जसं वय वाढायला लागतं, टक्के-टोणपे खायला सुरुवात होते. आयुष्य खरं काय आहे हे समजायला लागतं आणि मग माणूस गुरुदेव दत्तांच्या मार्गाला निघतो. सहज उठलंय आणि दत्ताची साधना करायला लागलाय असं शक्यतो कधी होत नाही. बरेचसे अनुभव आल्यानंतर आयुष्य नश्वर आहे, कशाची काही शाश्वती नाही, हे सगळं समजायला लागल्यानंतर आयुष्यात कोणत्यातरी गुरूचा प्रवेश होतो आणि मग आपल्याला गुरुदेव दत्तांच्या साधनेचा मार्ग समजतो. पण जसे-जसे आपण या साधनेला लागतो किंवा जसा आपल्या दत्तगुरूंवरचा विश्वास वाढायला लागतो, तसं आपल्याला एक गोष्ट नक्की समजते, ती म्हणजे कोणतंही संकट आलं आणि ते श्रद्धेने गुरुदेव दत्तांच्या पायाशी अर्पण केलं, की ते संकट निवारण होणारच. मग दत्तगुरू कोणत्याही रूपात असोत. कधी स्वामी म्हणून भेटतात, कधी वेगवेगळ्या रूपात येतात. पण संकट निवारण केल्याशिवाय आपल्याला एकटं सोडत नाहीत. आणि असंच करत-करत अनेक अनुभव येत, अनेक अनुभूती मिळत, इतरांचे अनुभव ऐकत आपण खरं तर आध्यात्मिक मार्गाला लागलेलो असतो. बऱ्याच वर्षानंतर आपल्याला जाणवायला लागतं, की आता आपल्या आयुष्यात याच गुरूचं स्थान अढळ झालंय. कारण आपल्या आयुष्यातली आलेली अनेक संकटं, अनेक समस्या दत्तगुरूंनी परस्पर निवारण केले आहेत आणि आपला धरलेला हात अजिबात न सोडता सदैव आपली साथ दिली आहे. मग माणूस दत्तमय होऊन जातो.